हॅलो, आज इथे आपण बनवणार आहोत उपवासाचे काकडीचे थालीपीठ। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। आज इथे आपण बनवणार आहोत उपवासाचे थालीपीठ। तर इथे मी एक काकडी घेतलेली आहे, धुवून घेतलेली आहे, आणि एक बटाटा घेतलेला आहे। आता आपण ह्याच्यावरची साल काढून घेऊया। बघा इथे काकडीची साल काढून झालेली आहे। आता हे एका ताटामध्ये काढून ठेवूया। आता इथे बटाट्याची साल पण काढून घेऊया तशीच। बघा इथे बटाट्याची साल पण काढून झालेली आहे। आता इथे आपल्याला काकडी आणि बटाटा किसून घ्यायचा आहे। आता इथे बटाटा किसून घेऊया। बघा इथे बटाटा आणि काकडी आपण किसून घेतलेली आहे। आता आपल्याला इथे काय करायचं आहे, ह्याच्यातलं आहे ना पाणी पिळून काढायचं आहे। तर आता इथे बघा अशा पद्धतीने पाणी पिळून काढायचं आहे आणि एका हे बाउलमध्ये काढून घ्यायचं। कारण हे ना एक्स्ट्राचं पाणी आहे। कारण ह्या पाण्यामुळे काय होईल, जर आपण हे पाण्याचं गट टाकलं ना तर आपलं मिश्रण जास्त पातळ होईल, म्हणून आपल्याला हे पाणी काढून घ्यायचं आहे। बघा एवढं पाणी आपलं हे इथे निघालेलं आहे। इथे एक मिरची घेतलेली आहे, ती बघा आता ह्या किसणीने अशी किसून टाकायची आहे। जरा हे लांब पकडायचं, एकदमही वाटून अशी मिरची टाकायची नाही आहे ह्याच्यामध्ये आपल्याला। डोळ्यात वगैरे ओढण्याची शक्यता असते, म्हणून जरा लांब पकडून असं किसून घ्यायचं। मीठ, थोडीशी चिमट साखर, शेंगदाण्याचं कूट 2 चमचे, एक वाटी राजगिराचं पीठ, अर्धा वाटी दही, आता हे मिश्रण छान असं एकजीव करून घेऊया हलवून। राजगिराचं पीठ मी ते 1 वाटी वापरलेलं आहे। जर आपलं मिश्रण जास्त पातळ झालं तर आपल्याला थोडंसं अजून याच्यामध्ये पीठ ॲड करावं लागेल। इथे आपण चिली फ्लेक्स ॲड करूया थोडे। जर तुम्हाला हिरवी मिरची नसेल टाकायची तर तुम्ही चिली फ्लेक्स टाकू शकता, त्याच्यानेही छान अशी टेस्ट येते। असं हाताने मळून घ्यायचं। इथे मी थोडंसं अजून पीठ ॲड करणार आहे।
थोडं राजगिऱ्याचं पीठ अजून टाकलेलं आहे मी. हे छान असं एकजीव करायचं आणि मळून घ्यायचं आहे आपल्याला. बघा पीठ असं छान असं मळून झालेलं आहे. आता आपण थालीपीठ करून घेऊया. बघा तवा आपला छान गरम झालेला आहे. तव्यावर थोडं तेल लावून घेऊया. इथे आपल्याला आता काय करायचं आहे, हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि असा एक गोळा घ्यायचा आहे करून. हे आपण असे थापून नाही घेणार आहोत, हे डायरेक्ट आपण तव्यावरती थापायचे आहेत. बघा असा गोळा घ्यायचा आणि असं मधनं प्रेस करत जायचं. हाताला थोडं पाणी लावून घ्यायचं. जिथे जाड असेल ना तिथे असं प्रेस करायचं. बघा अशा पद्धतीने गोल करून घ्यायचं आहे आणि मध्ये असं होल करायचं आहे. म्हणजे काय होईल, आपल्याला हे खरपूस असे भाजता येतील. थोडं थोडं तेल टाकूया साईडने. बघा किती मस्त असे आपले थालीपीठ खरपूस असा भाजायला लागलेला आहे. आता एका साईडनं आपण पलटी करून घेऊया. बघा छान असं भाजले गेलेले आहे. आता एका साईडनं तूप लावून घेऊया. तुम्ही तूप किंवा तेल काहीही लावू शकता. आणि मीडियम गॅसवरती आपल्याला हे भाजायचे आहेत. बघा एका साईडने छान असे भाजले गेलेले आहेत. आता आपण पलटी करून घेऊया. बघा मीडियम गॅसवरती आपण हे छान असे भाजून घेतलेले उपवासाचे थालीपीठ. बघा छान असं थालीपीठ इथे भाजलं गेलेलं आहे. आता आपण हे काढून घेऊया. पुन्हा एकदा तेल लावून घेऊया तव्याला. हाताला पाणी लावून घेऊया आणि सेम असा एक गोळा करून घेऊया. हाताला पाणी लावून घ्यायचं आणि असं प्रेस करत राहायचं. कोणत्याही प्रकारची आधी तयारी न करता इथे आपण झटपट असे उपवासाचे थालीपीठ बनवू शकतो.
तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तेल टाकून छान असं खरपूस भाजून घ्यायचंय. तुम्ही हा रेसिपीचा व्हिडिओ नक्की करून बघा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते. एक साईड छान भाजली गेलेली आहे. आता आपण हे पलटी करूया. असं सर्व साईडने असं फिरवून घ्यायचं. अशा पद्धतीने सर्व आपण थालीपीठ करून घेऊया. आता हे काढून घेऊया.